नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण कैकाडीपूर्वी कोण होते हा कैकाडी समाजाचा विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक समाज आहेत ज्यांचा इतिहास शालेय पुस्तकात फारसा दिसत नाही. कैकाडी समाज हा त्यापैकी एक आहे. आज कैकाडी समाज विमुक्त जाती जमातींमध्ये गणला जातो. परंतु हा समाज नेहमीच भटका होता का? त्यांचे पूर्वज कोण होते? ते कुठून आले? त्यांची संस्कृती आणि भाषा काय सांगते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांचा इतिहास मागे जावे लागेल. सुरुवातीला आपण कैकाडी समाजाचा उगम बघणार आहोत. कैकाडी समाजाच्या उगमाबाबत विविध मते आहेत. इतिहासकार आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्यामध्ये पूर्ण एकमत नसले तरी काही महत्त्वाचे धागेदोरे उपलब्ध आहेत. कैकाडी समाजाची भाषा द्रविड भाषा समूहाशी संबंधित मानली जाते. अनेक संशोधकांनी तिचे तमिळ आणि दक्षिण भारतातील एरुकुला भाषेशी साम्य दाखवले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाचा उगम दक्षिण भारतातील प्राचीन द्रविडियन समुदायांमध्ये शोधला जातो. काही संशोधनांनुसार महाराष्ट्रातील कैकाडी, आंध्र प्रदेशातील एरुकुला, कर्नाटकातील कोरवी आणि तामिळनाडूमधील कुरव हे एकाच मोठ्या सांस्कृतिक समूहाच्या शाखा असू शकतात. याचा अर्थ असा नाही की सर्वजण एकाच वंशाचे होते, परंतु त्यांच्यात भाषा, व्यवसाय आणि जीवनपद्धतीतील साम्य लक्षात येते. आता आपण कैकाडी समाजाचे जातीव्यवस्थेपूर्वीचे समाजजीवन बघणार आहोत. प्राचीन भारतात आजच्या अर्थाने हजारो जाती अस्तित्वात नव्हत्या. विविध गण, जमाती, टोळ्या आणि प्रादेशिक समुदाय अस्तित्वात होते. अनेक समुदाय जंगलांवर आधारित अर्थव्यवस्थेचा भाग होते. ते शिकारी, पशुपालन, वन उत्पादने गोळा करणे, हस्तकला आणि देवाणघेवाण यावर अवलंबून होते. कैकाडी समाजाचे पूर्वजही अशाच वनाधारित आणि श्रमाधारित जीवन जगत असावेत असे संशोधक मानतात. बांबू, वेत आणि इतर नैसर्गिक साधनांपासून वस्तू तयार करणे हे त्यांचे प्रमुख कौशल्य होते. कैकाडी समाज बांबू संस्कृतीचे वाहक. आज प्लास्टिक आणि धातूच्या वस्तूंनी आपले जीवन व्यापले आहे, पण काहीशे वर्षांपूर्वी ग्रामीण भारताचे चित्र वेगळे होते. धान्य साठवण्यापासून ते शेतीतील वापरापर्यंत अनेक कामांसाठी बांबूपासून बनवलेल्या वस्तू आवश्यक होत्या. कैकाडी समाज टोपल्या, सूप, चटया, धान्याची कोठारे आणि विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात कुशल होता. ब्रिटिशकालीन नोंदींमध्येही त्यांचा प्रमुख व्यवसाय बास्केट मेकिंग म्हणजे टोपल्या बनवणे असा नमूद करण्यात आला आहे. म्हणूनच कैकाडी समाज हा केवळ भटका समाज नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा उत्पादक समाज होता. आता आपण बौद्ध काळ आणि श्रमसंस्कृती याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. भारतीय इतिहासातील बौद्ध काळ हा श्रमाला प्रतिष्ठा देणारा काळ मानला जातो. भगवान बुद्धांनी जन्माधारित श्रेष्ठत्व नाकारले आणि मानवाचे मूल्य त्याच्या कर्मावर ठरते असे सांगितले. या काळात कारागीर, व्यापारी, शेतकरी आणि हस्तकला करणाऱ्या समूहांना सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. जरी कैकाडी समाजाचा थेट उल्लेख बौद्ध ग्रंथांमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडत नाही, तरी त्यांच्यासारख्या हस्तकला आणि वनाधारित समुदायांना त्या काळातील अर्थव्यवस्थेत स्थान होते असे मानणे योग्य ठरते. आता आपण कैकाडी समाजाचे महाराष्ट्रात आगमन कधी झाले त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. काही ब्रिटिशकालीन आणि आधुनिक अभ्यासकांच्या मते कैकाडी समाजातील काही गट दक्षिणेकडून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले असावेत. त्यांचा संबंध तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशातील एरुकुला समूहांशी जोडला जातो. स्थलांतराची कारणे अनेक असू शकतात, ज्यापैकी काही पुढे दिलेले आहेत. जंगलांमधील बदल, व्यापार मार्ग, रोजगाराच्या संधी, राजकीय उलथापालथ, दुष्काळ इत्यादी. भटक्या समाजांमध्ये स्थलांतर ही एक सामान्य ऐतिहासिक प्रक्रिया होती. आता आपण मध्ययुगीन काळातील कैकाडी समाज कसा होता त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. मध्ययुगीन महाराष्ट्रात कैकाडी समाज गावोगावी फिरून आपली उत्पादने विकत असे. ते बांबूंच्या वस्तू तयार करत, काही भागात जनावरांचा व्यापार करत, तर काही गट लोककला आणि करमणुकीशी संबंधित व्यवसाय करत. त्यांच्याकडे जमीन कमी असल्यामुळे त्यांचे जीवन स्थिर नव्हते, परंतु याचा अर्थ ते समाजाबाहेरचे होते असे नाही. उलट ग्रामीण जीवनात त्यांची सेवा अत्यंत आवश्यक होती. आता आपण ब्रिटिश सत्तेचा काळ हा कैकाडी समाजासाठी कसा होता हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. कैकाडी समाजाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का त्यांना ब्रिटिश काळात बसला. 1871मध्ये ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट लागू केला. या कायद्याअंतर्गत अनेक भटक्या समुदायांना जन्मतः गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. आजच्या दृष्टीने पाहिले तर ही अत्यंत अन्यायकारक कल्पना होती. एखाद्या व्यक्तीच्या कृतीसाठी संपूर्ण समाजाला दोषी धरणे हे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात होते. कैकाडी समाजालाही या कायद्याचा फटका बसला. त्यांना गुन्हेगार जमात हा कलंक लागला. या कायद्यामुळे कैकाडी समाजातील लोकांवर पोलिसांची सतत नजर ठेवली जात असे. त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले. पोलीस ठाण्यात त्यांना हजेरी लावावी लागत असे. संशयित म्हणून त्यांना वागणूक मिळाली. सामाजिक बहिष्कार त्यांच्यावर घालण्यात आला. अशा परिस्थितीत अनेक पिढ्या वाढल्या.
यामुळे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठेवर मोठा परिणाम झाला. आता आपण कैकाडी समाजाची स्वातंत्र्यानंतरची मुक्ती बघणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. यामुळे या समाजांना विमुक्त जमाती असे नाव मिळाले. म्हणजेच ब्रिटिशांनी लावलेल्या गुन्हेगाराच्या शिक्क्यातून मुक्त झालेले समाज. महाराष्ट्रात कैकाडी समाज हा प्रमुख विमुक्त समाजांपैकी एक मानला जातो. आता आपण लक्ष्मण माने आणि त्यांच्या उपरा कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत. कैकाडी समाजाचा इतिहास महाराष्ट्रात व्यापकपणे चर्चेत आणण्याचे मोठे श्रेय लक्ष्मण माने यांना जाते. त्यांच्या उपरा या आत्मकथनात्मक साहित्यकृतीने भटक्या विमुक्त समाजांचे जीवन, दारिद्र्य, भटकंती, सामाजिक बहिष्कार आणि संघर्ष समाजासमोर आणला. या पुस्तकामुळे कैकाडी समाजाच्या वास्तवाकडे व्यापक समाजाचे लक्ष वेधले गेले. आता आपण कैकाडी समाजाची संस्कृती जाणून घेणार आहोत. कैकाडी समाजाची संस्कृती अत्यंत समृद्ध आहे. त्यांच्यात कुलपद्धती, गोत्रासारखी वंशव्यवस्था, लोकगीते, लोककथा, नागपूजा, खंडोबावरील श्रद्धा यासारख्या परंपरा दिसून येतात. त्यांच्या अनेक रूढींमध्ये दक्षिण भारतीय सांस्कृतिक प्रभावही दिसून येतो. आता आपण आधुनिक काळातील कैकाडी समाज याविषयी जाणून घेणार आहोत. आज कैकाडी समाज शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि राजकारण या क्षेत्रात पुढे येत आहे. तरीही अनेक समस्या कायम आहेत, जसे की भूमिहीनता, शिक्षणातील गळती, दारिद्र्य, जात प्रमाणपत्रांच्या अडचणी, सामाजिक पूर्वग्रह या समस्या विविध अभ्यासांमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. आता आपण ह्या शोधनिबंधाचा निष्कर्ष थोडक्यात बघणार आहोत. कैकाडी पूर्वी कोण होते या प्रश्नाचे एकच निश्चित उत्तर इतिहास देत नाही, परंतु उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे म्हणता येते की कैकाडी समाज हा प्राचीन द्रविडियन परंपरेशी संबंधित, वनाधारित, हस्तकला कुशल आणि भटक्या जीवनपद्धती असलेल्या समुदायांचा वारसदार आहे. त्यांची भाषा, संस्कृती आणि पारंपरिक व्यवसाय यावरून त्यांचा संबंध दक्षिण भारतातील एरुकुला, कुरव आणि कोरवा समूहांशी असू शकतो. ब्रिटिश राजवटीतील क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट हा त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा अन्याय ठरला, परंतु त्या संकटातून बाहेर पडत त्यांनी आज शिक्षण, संघटन आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून स्वतःची नवी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. कैकाडी समाजाचा इतिहास हा केवळ एका समाजाचा इतिहास नाही, तर तो भारतातील भटकेविमुक्त, श्रमजीवी आणि उपेक्षित समुदायांच्या संघर्ष, जिद्द आणि पुनरुत्थानाचा इतिहास आहे. धन्यवाद मित्रांनो.